एक आनंदी कुटुंब पुण्यात राहायचं. विराट गौतम असं या कुटुंब प्रमुखाचं नाव. पत्नी नीला, मुलगी रसिका आणि मुलगा शर्विल. सगळं आनंदी आनंद. अशा या आनंदी कुटुंबाला नजर लागली ती नोव्हेंबर 2023 मध्ये. 23 नोव्हेंबर 2023ला एका खाजगी ट्रॅव्हल्सनं ते गोव्यावरून पुण्याच्या दिशेनं परत येत होते आणि रात्री 2 वाजण्याच्या सुमारास ही त्यांची जी ट्रॅव्हल्स आहे ती कोल्हापूर जवळच्या पुईखडी घाटात आली. चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस पलटी झाली. या अपघातामध्ये जखमी झालेल्या विराट गौतम यांच्या डोळ्यासमोर त्यांची पत्नी नीला, मुलगी रसिका आणि मुलगा शर्विल या तिघांचाही मृत्यू झाला. या अत्यंत भीषण आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या प्रसंगानं विराट गौतम यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला. कुटुंबाच्या विरहानं व्याकुळ झालेले विराट गौतम हे नित्यनियमानं पुण्याहून कोल्हापूरला सतत यायचे. ते पुईखडी घाटातील त्याच अपघातस्थळी जायचे. तिथं ते दरवेळी त्या अपघातस्थळावर गेल्यानंतर आपल्या पत्नी आणि मुलांच्या आठवणीमध्ये तिथं ते 3 हार झेंडूचे अर्पण करायचे, तर पेढा ठेवायचे आणि हे सतत घडत होतं. आता इतक्या वेदनांमध्ये असणारे हे विराट गौतम हे 10 मेला म्हणजे 2026ला ते पुन्हा कोल्हापूरला आले आणि 2 दिवस सलग ते पुईखडी घाटातल्या या अपघातस्थळावरती अत्यंत विषण्ण आणि नैराश्याच्या अवस्थेमध्ये बसलेले स्थानिक नागरिकांना दिसून आले होते. मात्र त्यानंतर ते अचानक तिथनं गायब झाले आणि नंतर तिथनं म्हणजे पुईखडी घाटाच्या परिसरातनं प्रचंड मोठ्या प्रमाणात दुर्गंधी यायला लागली. नागरिकांनी शोध घेतल्यानंतर तिथं एका व्यक्तीचा बेवारस पद्धतीनं पडलेला मृतदेह अत्यंत सडलेल्या अवस्थेत आढळून आला. मृताच्या कपड्यांची, त्याच्याजवळ असलेल्या बॅगेची कसून तपासणी करण्यात आली आणि तपासणी केल्यानंतर मृतदेहाजवळ एक फोन आणि ओळखपत्र सापडलं. हा मृतदेह दुसरा तिसरा कुणाचा नव्हता, तर तो विराट गौतम यांचाच होता असं स्पष्ट झालं. विराट गौतम यांनी त्याच अपघातस्थळावर म्हणजे जिथं आपल्या पत्नी आणि मुलांचा मृत्यू 2.5 वर्षांपूर्वी झाला होता, त्याच अपघातस्थळावरती विषारी औषध पिऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची शक्यता ही प्राथमिक तपासामध्ये व्यक्त केली जाते. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.